मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। अखेर आपल्या नवीन जॅकेटची ते घडी मोडणार आहेत। मंत्रिपदासाठी ते इच्छुक होते, त्यांचं स्वप्न होतं मंत्री होण्याचं, ते अखेर आज पूर्ण होणार आहे। भरत गोगावलेंना मंत्रिपदाची संधी मिळाली। मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी ते नागपुरात दाखल देखील झालेले आहेत। एसटी महामंडळाचे ते अध्यक्ष देखील आहेत। ताई काय सांगाल, आज भरत शेठ जे आहे ते आज मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने आज 3 वेळा चौथ्यांदा चौकार मारलाय आणि लाडक्या बहिणींनी ते पूर्णपणे चांगलं काम केलं पूर्ण महाराष्ट्रात। आणि आमच्या आमदारांना माड, पोलादपूर, माणगाव या गोरगरीब जनतेने, कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आणि लाडक्या बहिणीने मेहनत घेतली आणि आज आम्ही चांगला दिवस पाहतोय। गेली 2.5 वर्ष आम्ही वाट बघितली, पण आज शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला ते मेहनतीचं फळ मिळालं। खूप त्यांना धन्यवाद देते, साहेबांना धन्यवाद। आता त्यांच्या आई आहे, मुलगा आज मंत्री होतो आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे? चांगले हाऊस वाटले, चांगलं अगदी देवानं चांगलं दिलेलं आहे आणि महाराष्ट्राला एवढा जनता आहे तेवढी पाठीशी आहे। हां, मुलांना काय काम केलं पाहिजे, काय अपेक्षा मुलाकडून? आता काय काम त्यांचं काय इच्छा होईन ते करतील। जनतेची आता कंचाला परत घालवलं नाही, जनता आली तेवढ्याला चांगलं सुखरूप। ह्या होते त्यांचं भरत गोगावले यांचं कुटुंब, जनतेची सेवा केली पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबाने दिली आहे। अमर घटाळे, साम टीव्ही, नागपूर। आमदार भरत गोगावलेंच्या कुटुंबाची प्रतिक्रिया आपण पाहिली। आपण बघतो आता दृश्य, अगदी काही वेळातच आता शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। अनेक आमदार तिथे दाखल झालेले आहेत, अगदी सहकुटुंब दाखल झाले। दृश्यामध्ये बघतो आपण पंकजा मुंडे देखील दिसत आहेत। भाजपचे, महायुतीच्या तिन्ही पक्षाचे नेते, ज्येष्ठ नेते राजभवनाच्या इथे दाखल झालेले आहेत। राज्यपाल CP राधाकृष्णन आता आमदारांना मंत्रिपदाची शपथ देणार।